सुपारी घेऊन स्क्रिप्ट वाचणारे, स्वतःला पत्रकार म्हणून घेणारे निखिल वागळे यांना वयानुसार विसरायची सवय झाली असेल. कारण वंचित बहुजन आघाडीने जेव्हा आरक्षण बचाव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी या राज्यातील प्रमुख नेत्यांना आमंत्रण दिले होते. त्यात येतात शरद पवार, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, डॉक्टर अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, डॉक्टर प्रदीप ढोबळे आणि आता निखिल वागळे या आरक्षण बचाव यात्रावर सुपारी घेऊन बोलायला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीची जी आरक्षणावर भूमिका आहे ती म्हणजे ओबीसींचं आरक्षण टिकलं पाहिजे, ओबीसींचे 100 आमदार येत्या विधानसभेला निवडून गेले पाहिजे हे त्यांना पचत नसेल. कारण निखिल वागळेंचे जे मालक आहेत शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांनी अजूनही त्यांची भूमिका आरक्षणावर स्पष्ट केलेली नाही. निखिल वागळेंना आमचं आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या मालकांना आरक्षणावर भूमिका स्पष्ट करायला लावावी आणि ती जनतेसमोर मांडावी. कारण वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही स्पष्ट आहे, ती म्हणजे ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे आणि ओबीसींचे 100 आमदार येत्या विधानसभेला निवडून गेले पाहिजे. आता निखिल वागळेंनी त्यांच्या मालकांना त्यांची भूमिका स्पष्ट करायला लावावी आणि ती जनतेला सांगावी.